नमस्कार मैत्रिणींनो. अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींचा सर्वात पवित्र सण म्हणजेच वटपौर्णिमा जवळ येत आहे. आपल्या लाडक्या पतीला 7 जन्माची सोबत मिळावी म्हणून आपण सर्वजण वडाची पूजा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण नक्की कसे परत आणले होते? आणि या दिवशी अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण अजिबात करायला नाही पाहिजेत? चला तर मग आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेची संपूर्ण कथा, पूजाविधी आणि नियम सविस्तरपणे जाणून घेऊया. वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती. पूजा साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, विड्याची पाने, सुपारी, बदाम, नाणी, कापसाची सूत म्हणजेच दोरा, 5 प्रकारची फळे, सातूचे पीठ किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, तांबेभर पाणी आणि वडाची पूजा करण्यासाठी सुवासिक फुले. आता काय करावे? सर्वात आधी पहाटे स्नान. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन किंवा पवित्र वस्त्र परिधान करावे. 16 शृंगार करावा. संकल्प: पूजेला सुरुवात करण्यापूर्वी मनात आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. वडाची पूजा. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे स्वच्छता करावी. झाडाच्या बंध्याला हळद, कुंकू लावावे. अक्षता, फुले आणि फळे अर्पण करावीत. आता सूत गुंडाळणे. कापसाचा पांढरा दोरा म्हणजेच सूत हातामध्ये घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत तो खोडाभोवती गुंडाळावा. साधारणपणे 7 प्रदक्षिणा घातल्या जातात. नैवेद्य आणि आरती. वडाला गुळ खोबरे किंवा सातूच्या पिठाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाच्या झाडाची मनोभावे आरती करावी. वाण देणे. पूजेनंतर इतर सुवासिनींना वाण म्हणजेच फळे किंवा सौभाग्यवान देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडावे. काय करू नये? वडाची फांदी तोडू नये. शक्यतो वडाच्या जिवंत झाडाचीच पूजा करावी. पूजेसाठी वडाच्या फांद्या तोडून घरात आणू नयेत, यामुळे झाडाला इजा होते. अपशब्दांचा वापर टाळावा. या पवित्र दिवशी कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत. वादविवाद किंवा भांडण करू नयेत. शक्यतो काळे कपडे घालू नयेत. पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या घालणे टाळावे. हिरव्या, लाल किंवा पिवळा यासारखे शुभ रंग वापरावेत. उपासना अर्धवट सोडू नये. जर तुम्ही उपवास करत असाल तर तो श्रद्धेने करावा. तब्येत ठीक नसेल तर कडक उपवास टाळावा. पण पूजेमधील श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही. निसर्गाची कृतज्ञता. वड हे झाड आपल्याला भरपूर ऑक्सिजन देते आणि अनेक वर्ष टिकते. म्हणूनच या पूजेच्या निमित्ताने आपण निसर्गाचे देखील आभार मानतो. तुम्हा सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.